हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका के काल्हेर गांव श्री संत ज्ञानेश्वर मंदिर के प्रांगण में अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 का भव्य आयोजन श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडल अध्यक्ष श्री रमेश सीताराम पाटिल, सर चिटनीस उमाकांत रघुनाथ पाटिल, खजिनदार हरिभक्त पारायण रमेश रघुनाथ पाटिल, उपाध्यक्ष ज्ञानदेव दत्तात्रेय महात्रे, उपाध्यक्ष चंद्रकांत शांताराम महात्रे, हरिभक्त पारायण जितेंद्र काशीनाथ पाटिल, सचिन गोपीनाथ पाटिल, हरिभक्त पारायण गुरुनाथ भीवा महात्रे, हरिभक्त पारायण संजय शिवाजी महात्रे, जनार्दन काशीनाथ पाटिल, विष्णु सीताराम पाटिल, अनंता राजाराम इताड़कर, हरिभक्त पारायण जितेंद्र अनंत महात्रे, यशवंत हरि तरे, तुलसीदास गजानन महात्रे, सल्लागार योगेश रमेश पाटिल, छत्रपति परशुराम पाटिल, श्रावण गणपत महात्रे, भरत जयवंत पाटिल, लाड़किया काथोड़ पाटिल, हरिदास कृष्णा पाटिल, एडवोकेट समीर शरद पाटिल, हरिभक्त पारायण एडवोकेट भूषण ज्ञानदेव महात्रे तथा श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडल के सभी कार्यकर्ता व पदाधिकारी तथा काल्हेर गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा दिनांक 17 नवंबर 2025 से 24 नवंबर 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ के साथ साथ विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस अखंड हरिनाम सप्ताह में आज दिनांक 23 नवंबर 2025 को रहनाल गांव के प्रसिद्ध समाज सेवक श्री दयानंद बलिराम पाटिल के सुपुत्र हर्षल दयानंद पाटिल द्वारा महाअभिषेक व महापूजा तथा महाआरती की गई और कैलाशवासी बाई बाई व कैलाशवासी बलिराम शंकर पाटिल तथा कैलाशवासी तानाजी बलिराम पाटिल के स्मरणार्थ श्री दयानंद बलिराम पाटिल द्वारा दोपहर का भोजन दिया गया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट।
जाऊन दे हो बाबू जय श्री राम। श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडळ कार्यालय अखंड हरिनाम वर्ष श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय श्री राम। गोविंद काळा कौतुके गोविंदाच्या काळा कौतुकास्पद आहे, पण त्यातल्या त्यात आपुलियाचा म्हणजे जो मी खर तर काय माहितीये का, या जगात आपली अडचण एवढी आहे का मी कोण आहे हे विसरत नाही. म्हणजे एकतर आपल्याला एवढंच विसरता आलं पाहिजे, एक मी कोण आहे किंवा माझं काय हे सगळं विसरता आलं पाहिजे. मी तसं बघायला गेलं तर तत्वतः वस्तुतः मी कोण आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी देव आहे. या स्थितीवर आरूढ होणं गरजेचं आहे, पण मी ब्रह्मस्वरूप आहे. त्या स्थितीवर किती वेळ आरूढ आयुष्यात आपल्याला वाटत नाही देवांश का, कारण उठल्यापासून दिवस लबाडी करण्यात चाललाय. बघा, ही गोष्ट देवाला छातीवर काय म्हणतात हात ठेवून एकदम छातीवर थाप मारून सांगावी का मी तुम्ही माझ्या अंश आहे. कोण सांगितलं? देव म्हणतो तुम्ही माझे अंश आहे. ममे वांश जीव लोके जीवतात सनातना मन षष्टानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षती. तुम्ही माझे अंश, ममे अंश जीव लोके, तुम्ही माझे आहेत, हे सगळे जीव माझे अंश आहेत देव म्हणतो. पण तरी आपल्याला खरं वाटत नाही, कारण आपल्या बाबतीत आपलाच भाव तेवढा नाहीये. का नाही याचं कारण एक आहे, विषयांनी बोललेले जीव हे जरी स्वस्थितीला देवस्वरूप असले तरी ते मानत नाही, कारण ते बोललेले. मग याची ओळख करून कोण करून देतो तुम्हाला. मी वाचून देते किमान तरी नक्की होणार. त्यांच्या प्रमाणांची सेंचुरी बोलतो, बाकी काही नाही. ही वेगळी गोष्ट आहे का त्यांनी मोजले असतील तर ठीक, प्रमाण नक्की 100च्या आसपास झाली असतील. एवढी द्यायला किमान ती प्रमाण आपल्याला ज्ञान तर 100 अभंगांचा 100 प्रमाण. हा एवढा सोपा अर्थ आहे. देवाची ओळख
तेव्हा ओळख करून दिली. मग आता आपण काल लावलेला होता, चंदन लावलेलं होतं, मध्ये मस्त असं गोल लावलेलं होतं, बघून हसले. मग तर मी बंद केलं पाहिजे. आपण बघा स्त्रिया गोल मोठं, आणि जेवढं मोठं तुमचं कुंकू असेल किंवा तुमच्या सौभाग्याचं जे निर्णय ते जितकं मोठं असेल तितक्या तुमच्या पतीची काय असते बोलत चला काय, तेवढं तुमच्या पतीचं आयुष्य वाढतं असं शास्त्र बोलतं. मी नाही बोलत, बरोबर, हे शास्त्राचंच प्रमाण आहे. आणि शास्त्र बोलतं म्हणजे ते मानलं पाहिजे. शास्त्रांप्रमाणे त्या ठिकाणी प्रमाण शास्त्र असलं पाहिजे. शास्त्रानं जर सांगितलं मोठा तुम्ही गोल करा तेवढं तुमच्या पतीचं दीर्घायुष्य असेल. मग आता मला सांगा, बऱ्याच आपल्याला दिसत नाही ती शोधावी लागते. मग त्या स्त्रीला काय वाटत असेल? बऱ्याचदा तर मला कीव त्या पुरुषांची येते, तर नवऱ्याला काय वाटत असेल? बघा, हे देवाचं देणं आहे. या जगामध्ये तुम्ही मी काय देवाच्या एकच पुरुष सांगितला, आणि तो म्हणजे श्रीकृष्ण. बाकी या जगात कोणी पुरुष नाही. मानणारे असले तरी ते वेगळा हिशोब आहे पाहिजे, पण विसर जीवाला या देहाचा पडला पाहिजे. आणि जेव्हा हा देहाचा विसर पडतो तेव्हा तुम्ही फक्त देव, गोविंद, राम, कृष्ण, विठ्ठल एवढं, आणि मग बऱ्याचदा असं लोक तुमच्या हसायला लागतात. कोणी एक फुल देणारी विकेता गोरस घ्या म्हणे हरी गोविंद घ्या एकीला डोळा बैसला म्हणी खर तर जेव्हा मीटिंग झाली होती तेव्हा विषय होता तर कोणीतरी अभंग निवडून देता आले पाहिजे. जसं यावर्षी ठरवलं होतं का सगळे कीर्तनकार आगरी पाहिजे, आपले कलाकार जितके असतील तेवढे आगरी असावे, आणि शक्यतो कीर्तनकाराला अभंग आपल्याला देता आला पाहिजे. आणि म्हणून एक प्रयत्न मी करून पाहिला फक्त, आणि जसं जमलं तसं याच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला. तसं बघायला गेलं तर आता आजचा जो प्रसंग आहे कीर्तन काळ्याचं आहे, आणि त्याच्यामुळे काळ्याचं चरित्र हे काय केलं पाहिजे, चरित्र ते उतारावे
मग ते माहिती नाही अशातला काही भाग आहे का? तुम्हाला माहिती नाही का? तुम्हाला कृष्ण माहिती नाही का? तुम्हाला उग्रसेन, तुम्हाला शूरसेन माहिती नाही का? तुम्हाला वसुदेव माहिती नाही का? तुम्हाला देवकी माहिती नाही का? तुम्हाला गोकुळ माहित नाही, मथुरा माहित नाही का? वृंदावन माहित नाही? सगळं माहिती आहे. मथुरेत, गोकुळात, वृंदावनात सगळीकडे तुम्ही फिरून मोकळे झाले, बरोबर आहे ना? काही जण तर माझ्यासोबत आली होती ती लोळून मोकळी झाली. हा, लोळला पाहिजे ना. आळंदीला भगवान महादेव पहिल्यांदा आले. स्कंद पुराणाच्या सह्याद्री खंडामध्ये वर्णन आहे. देव आळंदीला आले, ते पार्वतीला विचारलं हे असं का? तर त्यांनी सांगितलं इथं पुढे जे जगापुढे उघड करणारं जे ज्ञान आहे ते तत्व इथं जन्माला येणार आहे. जन्माला म्हणजे इथं अवतार धरणार आहे. बघा, देवाचा जन्म कुठे झाला? बोलत चला पटापट, नाहीतर माझे चार्जेस वाढतील. मी वकील आहे, माहिती ना तुम्हाला. हा, बोललं पाहिजे थोडं थोडं. देवाचा जन्म कुठं? मथुरेला. पण तरी या जणांनी सांगितलं गोकुळी धरीला तुम्हाला रिठा माहिती आहे, तुम्हाला पुतना माहिती आहे, बाबळ भेट तुम्हाला माहिती आहे. अनेकांनी सांगितलं, ऐकलं, तरी ह्याची जी कहाण आहे ती किती वेळा ऐकलं तरी संपत नाही. देवानं गोकुळात केलं तेच सांगायचं. तसं बघायला गेलं तर 125 वर्षाचं चरित्र आहे देवाचं. मग पहिला 11 वर्षांचंच का सांगायचं? हे तर दुसरं मथुरेचं आहे. त्याच्या पुढं जर तुम्ही गेलात तर द्वारकेचं आहे. मग हे का नाही सांग, जे लपणामध्येच आहे तेच का सांगायचं? न सांगितलेली आहे त्याची, त्याच्या खोलवर पोसत नाही. पण देवचरित्र उग्रसेन आहे, शूरसेन आहे, कंस नावाचा राजा आहे. डायरेक्ट सुरुवात करतो. कंस नावाचा राजा आहे. खरं तर ह्याला माहिती पडलं, ह्याच्या बापानं जन्म झाल्याबरोबर याला कुठं फेकून दिलं होतं? यमुनेत सोडून दिलं होतं. आता यमुनेत सोडून दिल्यानंतर नारदानं सांगितलं काय तुमच्यासाठी घातक आहे, ह्याला त्यांनी सोडून दिलं. आता मोठा झाल्यावर परत नारद महर्षी आले. नारद महर्षी कंसाला भेटले आणि त्यांनी सांगितलं तुला माहिती आहे का तू या राज्याचा राजा होतास, पण तुझ्या वडिलांनी तुला काय केलं? जन्म झाल्याबरोबर तुला यमुनेत सोडून दिलं. त्याला शिवानी सांगत असे हा मारेल तुला, भरोसा ठेव. पण मारेल असं सांगितलं. पण याच्यात सांगत असताना अजून एक सांगितलं, याचा 8वा गर्भ तुला मारून टाकणार आहे. 8वा गर्भ तुला काय करणार आहे? मुलगा होईल, मुलगी होईल, काही देणं घेणं. 8व्या गर्भाला जो येईल तो तुला मारून टाकेल. एवढं ऐकलं. आता त्याला वाटलं आपल्याला हिचं कोण मारणार आहे? हिचं जे कोणी बाळक असेल ते मारेल, त्याच्यापेक्षा हिलाच मारणार काय अडचण आहे? ना हे का बास ना म्हणजे की एकदा ही संपली म्हणजे हिच्याकडनं येणार सगळं कंपनी बंद झाली, प्रोडक्शनचा विषयच नाही. मारून टाकू हिला. खडक उपासला आणि मारायला धावला. हात वरच्यावर धरला तो वसुदेवाने. कंसाला सांगितलं अरे असं पण तुझं काही क्रेडिट नाही, सध्या लो डाऊन आहे, तू लो मार्केट आहे, कुठाही लेडीजला मारायच्या भानगडीत पडतो तू. असंही तुला जर परत तू उभा राहिला तर मत द्यायला कोणी येणार नाही.